नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेच्या SSGM कॉलेज कोपरगाव तर्फे मी डॉक्टर विजय निकम MCOM MBA नेट PhD आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे। तर आज आपले हे तिसरे लेक्चर, ह्या तिसऱ्या बिझनेस मॅनेजमेंटच्या लेक्चरमध्ये आपण शिकत आहोत व्यवसाय व्यवस्थापन, त्यामधील प्रकरण क्रमांक 2। त्यामध्ये आपण आज पूर्व अनुमान किंवा पूर्व अंदाज याबद्दल शिकणार आहोत। भविष्य कुणालाच माहिती नसते आणि प्रत्येकाला पुढे काय वाढून ठेवले आहे याची जाणण्याची इच्छा असते, त्यालाच आपण पूर्वानुमान याची प्रक्रिया म्हणतो किंवा त्याबद्दलचा विचार म्हणतो, त्याला पूर्वानुमान असे म्हणू शकतो। यामध्ये बघा, भविष्य, या भविष्यामध्ये काय होणार आहे हे कुणालाच माहिती नसते आणि आपल्याला कुठल्या संकटांना सामोरं जायचं आहे ते आपण म्हणजे आपल्याला माहिती नसते, पूर्वनिश्चित नसते। याची जाणण्याची इच्छा आपल्याला नेहमी होत असते की आपल्या भविष्यामध्ये आपल्याला काय होणार आहे। यामध्ये ज्योतिष लोक याचा गैरफायदा उचलतात आणि खूप सारे ज्योतिष आपल्याला काहीतरी संख्याशास्त्राचा आधार घेऊन ग्रहताऱ्यांचा कॅल्क्युलेशन करून काहीतरी सांगतात आणि आपल्याला सांगतात की बघा, तुम्ही हा खडा घातला तर तुमचं भलं होईल, हा खडा घातला तर तुम्ही ह्या संकटापासून वाचाल, हा खडा घातला तर ह्या खड्यापासून तुमची खूप प्रगती होईल आणि तुम्ही ह्या आकड्याचा नंबर सतत वापरत चला, हा तुमच्यासाठी शुभ आहे। यासाठी तुम्ही 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख रुपये खर्च करा। त्यानंतर काही शास्त्रीय पद्धतीचे विश्लेषण आपण व्यवसाय करत असताना बघत असतो आणि त्या शास्त्रीय पद्धतीचा अभ्यास करून खूप साऱ्या एजन्सीज असतात, त्या मार्केट सर्वे करून, पूर्ण कॅल्क्युलेशन करून, रिसर्च करून तुम्हाला काहीतरी अंदाज काढून देत असतात। तर यावर आपण विश्वास ठेवू शकतो, पण ज्योतिषावर आपण जास्त विश्वास ठेवू शकत नाही। अंधश्रद्धेचा तो आपण प्रकार समजू शकतो। यामध्ये व्यवसाय भविष्य काय असेल याचा अंदाज आपल्याला खूप सारे शास्त्रीय विश्लेषण करून, मार्केट रिसर्च करून काढता येतो। वेळेचा अंदाज, आता वेळेचा अंदाज आपल्याला घ्यावा लागतो की ह्या वेळेमध्ये कुठला ट्रेंड चालू असेल, कुठलं प्रोडक्शन करून आपण विकू शकतो किंवा कुठली सर्व्हिस विकू शकतो, याचा आधुनिक व्यवसायामध्ये मागोवा घेतला जातो। त्यामुळे व्यवसाय कधीही थांबत नाही। पूर्व अनुमान किंवा पूर्व अंदाज हे काढत राहतो आपण आणि त्यावरती सर्व काही अवलंबून असते। यासाठी शास्त्रीय विश्लेषण, वेळेचा अभ्यास आपल्याला करावा लागतो, स्पर्धकांचा अभ्यास करावा लागतो। त्यानंतर प्रत्यक्ष वस्तुस्थिती व संभाव्य घटनांचे शास्त्रीय विश्लेषण केलेले असते। प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, संभाव्य घटना काय आहेत, त्याचे शास्त्रीय विश्लेषण या पूर्वानुमानामध्ये केलेले असते। वस्तुस्थिती नेमकी काय आहे, कशी आहे, संभाव्य काय घटनांना, आपल्याला संकटांना सामोरे जायचे आहे, कुठल्या अडचणी येऊ शकतात, कुठले अडथळे येऊ शकतात, याचं पूर्ण शास्त्रीय विश्लेषण केल्यानंतरच अंदाज काढावा। असंच उगाच काहीही अभ्यास न करता अंदाज काढू नये। त्यानंतर अर्थ किंवा अनिश्चित भविष्यकालीन घटना, त्यासाठी भूतकाळाचा आधार आपल्याला घ्यावा लागतो आणि वर्तमान काळात हा अंदाज काढावा लागतो। भूतकाळामध्ये काय घडलं आहे, काय घडलं होतं, काय परिस्थिती होती, सर्व व्यावसायिक पर्यावरण कसे होते, त्याचा कुठला परिणाम आपल्या व्यवसायावर झाला होता, कुठला निर्णय घेतला होता, कुठलं नियोजन केलं होतं, कशा प्रकारे नियंत्रण केलं होतं आणि कसा समन्वय साधला होता, ह्या सगळ्या बाबींचा विचार करून भूतकाळाचा आधार घ्यायचा आणि भविष्यकाळ हा अनिश्चित आहे, हा अर्थ आहे पूर्वानुमानाचा। तर या पद्धतीने आपण अर्थ घेऊ शकतो पूर्वानुमानाचा। उदाहरण बघूयात। भूतकाळातील विक्रीचा अंदाज घेऊन
भविष्य काळात किती विक्री होणार आहे असा अंदाज व्यक्त करणे. तर या ठिकाणी आपण भूतकाळामध्ये किती विक्री झाली होती, ज्या पद्धतीने मी तुम्हाला आत्ता समजवलं त्याच पद्धतीने हे उदाहरण आहे. विक्री किती झाली होती भूतकाळामध्ये. फॉर एक्झाम्पल, आता ऑक्टोबर महिना सुरू आहे. ऑक्टोबरची 12 तारीख आहे आज, आणि ह्या तारखेला मागच्या वर्षी किती विक्री झाली होती. तर तेव्हा कोरोना नव्हता आणि विक्री तेव्हा सर्व कंपन्यांची चांगली झाली होती. आज ह्या परिस्थितीमध्ये कोरोना आहे, कोविड-19 महामारी ही सर्व जगामध्ये चालू आहे. तर ह्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये 2020मध्ये विक्री निश्चित कमी झालेली आहे. पण भूतकाळाचा अंदाज आपण घेऊ, उदाहरण घेऊ. ती विक्री आहे, पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. तर ह्या सगळ्या परिस्थिती लक्षात घेऊन ह्या काळात आता विक्री किती होऊ शकते पुढील नोव्हेंबर महिन्यात, याचा अंदाज व्यक्त करायचा, असं हे पूर्वानुमान असतं. पूर्वानुमानाच्या व्याख्या. आता याच्यामध्ये खूप सारे व्यवसायाचे अभ्यासक आहेत. तर त्या अभ्यासकांपैकी प्राध्यापक लुईस ॲलन यांनी व्यवस्थापनावर पुस्तक लिहिलेले आहे. त्यामध्ये त्यांनी व्याख्या दिलेली आहे. माहीत असलेल्या त्यांच्या आधारे काढलेल्या निष्कर्षांवर आधारित भविष्यकालीन घटनांचे अनुमान करण्यासाठी पद्धतशीरपणे केलेल्या प्रयत्नांना पूर्वानुमान असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे एक स्पेलिंग मिस्टेक आहे, त्यासाठी माफ करा. माहितीच्या आधारे काढलेल्या निष्कर्षांवर भविष्यकालीन घटनाचे अनुमान करण्यासाठी हे अनुमान असे वाचा. पद्धतशीरपणे केलेल्या प्रयत्नांना पूर्वानुमान असे म्हणतात. हेनरी फेयॉल. आता हेनरी फेयॉल यांनी या ठिकाणी एक व्याख्या दिलेली आहे. पूर्वानुमान किंवा दूरदृष्टी. व्यवसाय व्यवस्थापनाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. दूरदृष्टी म्हणजे भविष्यकालीन घटनांचे मोजमाप करणे. आता दूरदृष्टी म्हणजे भविष्यकाळात कुठल्या कुठल्या घटना होणार आहेत त्यांचं मोजमाप करायचं, अंदाजे म्हणजेच पूर्वानुमान. व त्या दृष्टीने पावले उचलणे, दूरदृष्टीने विचार करणे ही मुळातच व्यावसायिक प्रवृत्ती आहे. तर व्यावसायिक लोक यांना दूरदृष्टी असायलाच हवे. उद्योजकामध्ये हे गुणधर्म असलेच पाहिजे. पुढील पॉईंट आहे 2.2.3 पूर्वानुमान याची गरज. नियोजनामध्ये मदत. तर पूर्वानुमानाची गरज काय आहे यामध्ये आपण काही पॉईंट बघणार आहोत. 5. नियोजनात मदत. नियोजनामध्ये पूर्वानुमानाची खूप सारी मदत होत असते. नियोजन करण्यासाठी आपल्याला खूप सारे अंदाज काढावे लागतात आणि ह्या अंदाजांमध्ये आपल्याला सर्व गृहीतके पकडावी लागतात. ही गृहीतके आपण मागील लेक्चरमध्ये शिकलो होतो. त्यामध्येच नियोजन करण्यासाठी पूर्वानुमान महत्त्वाचे असते. पुढील पॉईंटमध्ये असे दिलेले आहे, व्यवस्थापकीय निर्णयात अचूकता. व्यवस्थापकीय निर्णय जे असतात तर त्यामध्ये अचूकता असली पाहिजे. तर ही अचूकता आपल्याला साधण्याची गरज असते. त्यासाठी पूर्वानुमान हे सर्व संख्याशास्त्र वापरून
विधी वापरून सर्व व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान वापरून व प्रक्रिया राबवून आपल्याला निर्णयामध्ये अचूकता आणायची असते. त्यासाठी पूर्वानुमानाची गरज पडते. त्यामुळे पूर्वानुमान हे व्यवस्थापनामध्ये निर्णय घेताना अतिशय महत्त्वाचे असते. निर्णय घेत असताना निर्णय जर चुकला तर त्यामध्ये करोड रुपयाचा लॉस तिथे होऊ शकतो किंवा प्रॉफिटही होऊ शकतो. त्यासाठी पूर्वानुमान हे फार महत्त्वाचे असते. समन्वयाचा विकास. समन्वय साधत असताना कंपनीमध्ये खूप विकास कार्य चालू असते. त्यामध्ये समन्वय फार महत्त्वाचे असते आणि समन्वय करण्यासाठी आपणाला कुठले तंत्रज्ञान वापरायचे आहे, कुठली पद्धती वापरायची आहे, कंपनीची हायरार्की कशी आहे, याचा सर्व अभ्यास तेथे करावा लागतो. सुलभ नियंत्रण. आता सुलभ पद्धतीने नियंत्रण मिळवायचे असेल तर ते कुठल्या पद्धतीने मिळवता येईल हे आपल्याला बघावे लागते. तर नियंत्रणाच्या पद्धती कुठल्या काय हे ठरविण्यासाठी पूर्वानुमान करावे लागते की ह्या पद्धतीने नियंत्रण केल्यानंतर कसे होईल, त्या पद्धतीने नियंत्रण केल्यावर उत्पादन वाढेल का, कार्यक्षमतेवर याचा काय परिणाम होईल, कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल, या सर्व गोष्टी आपल्याला येथे विचारात घ्याव्या लागतात आणि मगच हे नियोजन करावे लागते. तर ह्या पद्धतीने पूर्वानुमान आपल्याला करावे लागते आणि त्यासाठी पूर्वानुमानाची गरज आपल्याला असते. व्यवसाय यशासाठी योगदान. आता जे व्यवसाय आहेत तर त्यांना यश संपादन करण्याचं त्यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि त्यामध्येच आपल्याला यश संपादन करावे लागते. तर यश संपादन करण्यासाठी पूर्वानुमानाची खूप मोठी भूमिका येथे असते आणि हे पूर्वानुमान आपण खूप चांगल्या पद्धतीने जर काढले असेल तर व्यवसाय यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे 2.2.4. यामध्ये पूर्वानुमानाची तंत्रे. तर पूर्वानुमानाची तंत्रे कुठली आहेत त्यामध्ये सर्वात पहिलं तंत्र आपण बघूयात. प्रवृत्ती अनुमान तंत्र. क्रमांकाचं हे तंत्र आहे. ह्या तंत्रामध्ये क्रमाने घडणाऱ्या हालचालींची ओळख काढणे व याच माहितीचे भविष्यात प्रक्षेपण करून अंदाज करणे. कंपनीमध्ये कार्य करत असताना खूप सारे कार्य एकाच वेळी चालू असतात आणि त्यांचा क्रम हा निश्चित असतो. हा निश्चित क्रम नेहमी आपल्याला बघावा लागतो. त्या हालचालींची ओळख आपल्याला करून घ्यावी लागते व याच माहितीचे भविष्यात प्रक्षेपण करून अंदाज काढावा लागतो. तर ह्या पद्धतीचं हे तंत्र आहे. ज्या हालचाली चालू आहे त्यांचा क्रम ठरवायचा किंवा ठरलेल्या क्रमाने ते चालू आहेत का ते चेक करायचं, त्यांची ओळख करून घ्यायची आणि भविष्यात प्रक्षेपण करून अंदाज काढायचा. सरळ रेषेत थेट आलेख व क्रिया. तर सरळ रेषेत आपल्याला आलेख काढावा लागतो, ज्याला आपण ग्राफसुद्धा म्हणू शकतो. ग्राफ काढत असताना ह्या ग्राफमध्ये आपल्याला अंदाज येतो की कुठल्या पद्धतीने जे काही ग्रोथ आहे कंपनीची ती जात आहे. तर त्यासाठी हा आलेख काढल्यानंतर, आलेखात मांडणी केल्यानंतर ह्या प्रवृत्ती अनुमान तंत्राचा आपल्याला योग्य वापर करून योग्य पूर्वानुमान काढता येईल. प्रवृत्ती अनुमान तंत्र यामध्ये आणखीन सखोल आपण थोडं जाणून घेऊयात. तर प्रवृत्ती अनुमान तंत्र यामध्ये एखादी गोष्ट जी आपल्याला अभ्यास करायची आहे तर त्यामध्ये
होणारे चढ उतार लक्षात घ्यायचे. ते सहसा सोप्या पद्धतीने दिसत नाहीत, त्याचा अभ्यास केल्यानंतरच आपल्याला ते चढ उतार दिसू शकतात. त्यानंतर या पद्धतीचा हा गंभीर दोष आहे. चढ उतार अभ्यास करण्यासाठी आपल्याला योग्य वेळ तेथे द्यावा लागतो आणि तो योग्य वेळ दिल्यानंतरच आपल्याला यातील चढ उतार लक्षात येतात. हे बदल अचूकपणे करणे जरुरी असते. तर हे बदल आपल्याला लक्षात आलं की इथे दोष आहे, तेथे फायदा आहे, इथे नुकसान आहे, इथे तोटा आहे. तर तोटा जिथं होतो आहे तिथे बदल करून आपण त्याला सुरळीत करून आपला जो ग्राफ आहे, जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती कशी आहे व्यवसायाची, तोट्याची आहे की नफ्याची आहे, ते बरोबर करून आपण त्याला नीट करू शकतो. तर जेव्हा ह्या तत्त्वाचा विचार आपण करीत आहोत तर यावर इतरही बऱ्याच घटनांचा परिणाम होत असतो. पुरेशी माहिती, वेळ किंवा इतर कारणांमुळे प्रत्येक घटकांचा वेगळा परिणाम मोजता येणे शक्य नाही. आता पुरेशी माहिती जर भेटली असेल तर ठीक आहे. पुरेशी माहिती जर भेटली नसेल तर अर्धवट माहितीवर पूर्वानुमान प्रवृत्तीचे आपण काढू शकत नाही. आता घटकांचा वेगळा परिणाम, प्रत्येक घटक असतो. खूप सारे घटक व्यवसाय करत असताना आपल्या समोर येतात आणि त्या वेगवेगळ्या घटकांचा वेगवेगळा परिणाम होत असतो. हा परिणाम मोजता येणे शक्य होत नाही जोपर्यंत ती पूर्ण प्रक्रिया होत नाही. तर असे हे प्रवृत्ती अनुमान तंत्र आहे. त्यानंतर मुख्य निर्देशांक किंवा अचूक किंवा सूचक, बदलती आकडेवारी. आता पद्धती यामध्ये पूर्वानुमानाची ही पद्धती आहे. यामध्ये मुख्य निर्देशांक किंवा सूचक खूप सारी उदाहरणं आहेत बघा, ती आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. सोन्याचे चढते घटते भाव, त्यानंतर पेट्रोलचे चढते व घटते भाव, त्यानंतर शेअर बाजारामध्ये तुम्ही बघू शकता निर्देशांक. हा शेअर मार्केटमध्ये सतत चालू असतो. प्रत्येक शेअर्सची किंमत वाढते किंवा कमी होते. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टींमध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे निर्देशांकमध्ये बदल होत असतात. तर हे निर्देशांक सतत बदलणारे असतात, त्यालाच आपण निर्देशांक किंवा सूचक असे म्हणतो. तर बदलते ह्या तंत्राचा उपयोग सर्व आधुनिक व्यवसायामध्ये होत असतो आणि त्यावरती ते खूप सारे पूर्वानुमान काढत असतात. त्यामध्ये आपण बघू शकतो बदलती आकडेवारी हे त्याचं स्वरूप आहे. सर्वप्रथम हे आपण विचारात घेऊयात. तर बदलती आकडेवारी ही असते. आकडे नेहमी कॉन्स्टंट नसतात, त्यांचे मूल्य हे स्थिर नसते आणि हे सतत बदलणारे असते. टिकाऊ वस्तू आणि साठी नवीन मागणी. ज्या टिकाऊ वस्तू आहेत त्यांच्यासाठी नवीन मागणी येथे होत असते सतत, आणि ज्या न टिकणाऱ्या वस्तू आहेत त्यांच्यासाठी मागणी घटत असते. उत्पादन करत असताना खूप साऱ्या प्रकारचे कच्चा माल आपल्याला वापरावा लागतो आणि आपल्याला वापरल्यानंतरच प्रक्रियेमध्ये आल्यावर ती वस्तू समजते की कशी आहे, टिकाऊ आहे का टिकाऊ नाही, आणि याचा आपल्या उत्पादनाच्या दर्जावर काय परिणाम होणार आहे. म्हणून सतत त्या गोष्टींचे आपल्याला अभ्यास करावे लागतात आणि त्यांची मागणी किती आहे, त्याचा पुरवठा कसा करायचा. त्यानंतर पूर्वानुमानाचा ह्या मुख्य निर्देशांक किंवा सूचकामध्ये, या तंत्रामध्ये आपल्याला तिसरी गोष्ट बघायची आहे, निवासी इमारतीचे कंत्राट. आता हे एक उदाहरण आहे.
की निवासी इमारती आहेत तर त्या निवासी इमारतीचे कंत्राट म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यायचं आहे, कशा पद्धतीने द्यायचं आहे, त्याचे रेट्स कमी जास्त होत असतात. सिमेंटचे रेट बघा सारखे कमी जास्त होतात, याचे कोटेशन मागवले जातात विद्यार्थी मित्रांनो. की एक निवासी इमारत आपल्याला जर एक बिल्डर आहे त्याला एक फ्लॅट अपार्टमेंटचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे तर कशा पद्धतीने द्यायचं आहे, मग त्याचे कोटेशन मागवले जातात. ज्या तारखेला कोटेशन येतील तेव्हा सिमेंट, स्टील, लेबर चार्ज, त्यानंतर जे काही इतर उपकरणे आहेत, आणखीन काही प्रक्रिया असतात त्यामध्ये त्यांचे रेट्स असतात. हे रेट्स कमी जास्त होत असतात. त्या पद्धतीने ते कॉन्ट्रॅक्टर आपल्याला टेंडर भरून देत असतात. तर हे बदलत्या वेळी 10 वर्षापूर्वी जर आपण बांधकामाचा खर्च बघितला तो वेगळा होता, आज 10 वर्षानंतर वेगळा आहे आणि मागच्या 2019मध्ये वेगळा होता आणि आता कोरोना काळामध्ये ह्याचा पूर्ण व्यवसायांवरती तसाच परिणाम झालेला आहे. तर त्याचे रेट्स बदललेले आहेत. तर ते आपल्याला सतत त्याचा अभ्यास करून पूर्वानुमान काढावं लागतं. याच पद्धतीने खालची जी उदाहरणं दिलेली आहे त्यांच्यावर पण परिणाम होतो. व्यापारी आणि औद्योगिक इमारतीचे कंत्राट, त्यानंतर औद्योगिक कंपन्यांच्या समभागांचे भाव. समभाग शेअर्स. आता जर तुम्ही बघितलं की औद्योगिक तुम्ही CNBC आवाज हे हिंदी न्यूज चॅनल तुम्ही टी व्हीवर सतत बघत चला. हे आपल्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी फारच महत्त्वाचे आहे. यामध्ये जाऊन तुम्ही औद्योगिक कंपन्यांचे आजच तुम्ही एक काम करा, CNBC TV18 यांचं चॅनल आहे CNBC आवाज, हे हिंदीमध्ये एक आहे आणि इंग्लिशमध्ये एक आहे. तुम्हाला जे आवडेल ते चॅनल तुम्ही बघा आणि ते चॅनल बघून त्याच्यामध्ये तुम्हाला इंडेक्स दिसेल शेअर मार्केटचा. त्यामध्ये तुम्हाला सतत चढ उतार होणारे भाव ग्रीन कलरमध्ये असेल तर तो शेअरचा भाव वाढलेला आहे आणि तिथे अपचा एक ट्रँगल दिलेला असेल किंवा ॲरो दिलेला असेल तर हा अप आणि ग्रीन असेल म्हणजे हा भाव वाढलेला आहे. डाऊन आणि रेड कलरमध्ये ॲरो असेल तर याचा समभागाचा भाव हा तितक्या पर्सेंटनी डाऊन झालेला आहे. आणि प्रत्येक मिनिटाला मागणी किती आहे शेअर्सची आणि पुरवठा किती आहे याचं कॅल्क्युलेशन करून खूप उच्च दर्जाचे सॉफ्टवेअर हे भाव ठरवत असतात आणि त्याचं लगेच इंडेक्सवरती ते टाकत असतात. आणि हे बघून खूप सारे भागधारक खरेदी विक्री भागांची शेअर मार्केटमध्ये करत असतात. तर शेअर मार्केट हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्यावरती प्रभाव पडतो शेअर्सच्या किमतीमध्ये विक्रीचा आणि पुरवठ्याचा. विक्रीचं प्रमाण किती आहे, खरेदीचं प्रमाण किती आहे आणि पुरवठ्याचं प्रमाण किती आहे हे अभ्यास केल्यानंतर मग त्याचा भाव ठरला जातो. तर हा भाव ही खरेदी विक्री का होते, खरेदी विक्री हे समभाग कंपनी एखादी असेल, फॉर एक्झाम्पल ICICI बँक लिमिटेड घ्या, तिथे जर एखादा स्कॅम झाला आणि त्यांची निगेटिव्ह बातमी ही सगळीकडे व्हायरल झाली न्यूजपेपरमध्ये, यूट्यूबवर, न्यूज चॅनलवर, की सर्व लोक काय करतात की कंपनी ही बुडणार आहे तर ह्या बँकेचे शेअर आपण पटापट विकून टाकू आणि आपले पैसे वाचवू, झालेला नफा सिक्युअर करून घेऊ, म्हणून हे पटापट विक्री करायला सुरुवात करतात. तर हेच काय झालं, भागांचा भाव झाला, त्याचा सूचक झालं, त्याचा निर्देशांक झाला आणि खरेदी विक्री का झाली ते आणि त्याचा परिणाम काय झाला बँकेवर. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये करोडो रुपयाचा प्रॉफिट तुम्ही कमवू शकतात आणि जर तुमचा अभ्यास कच्चा असेल तर करोडो रुपयाचा लॉससुद्धा तुमचा शेअर मार्केटमध्ये होऊ शकतो. असो, मूलभूत वस्तूंच्या किमती. तर मूलभूत वस्तूंच्या किमती किती असल्या पाहिजे, कशा असल्या पाहिजे हे शासन ठरवत असतं. आता जर तुम्ही मूलभूत गरजेच्या वस्तू किंवा किराणा मालाच्या अति आवश्यक वस्तू याचा खूप चांगला प्रत्यय आपल्याला कोविड-19 सिच्युएशनमध्ये आलेला आहे. जेव्हा लॉकडाऊन लागला तर तेव्हा डाळींचे रेट कमी होते, लॉकडाऊन लागण्यापूर्वी तेलाचे रेट कमी होते, गव्हाचे रेट कमी होते. हे सगळ्या किराणा मालाच्या वस्तू ह्या मूलभूत वस्तू गरजेच्या वस्तू आहेत. त्याच पद्धतीने मेडिकल जे आहे
कोरोनावरतीचे इंजेक्शन आहेत, सर्दी खोकल्याच्या गोळ्या आहेत, ह्या मूलभूत सेवा आहेत. मूलभूत सेवा वस्तू यांच्या किमती पूर्वी कमी होत्या आणि नंतर त्या वाढल्या. नंतर शासनाने पुढाकार घेऊन वैद्यकीय सेवा असतील, खाण्यापिण्याच्या मूलभूत अत्यावश्यक वस्तू असतील, वैद्यकीय सेवा असेल, याच्या सर्व किमती फार वाढल्या होत्या, वर गेल्या होत्या. मग त्याच्यावर त्यांनी अंकुश लावला, प्रत्येक नियम घातले. मास्क आणि सॅनिटायझरच्या किमतीतही प्रचंड वाढ झाली होती. नंतर त्याच्यावर पण त्यांनी अंकुश लावला आणि त्यांनी सर्व किमती ठरवून दिल्या. आता सॅनिटायझर हे मूलभूत वस्तूंच्या यादीमध्ये समाविष्ट झालेलं आहे. अत्यावश्यक वस्तूमध्ये त्याची सूचीमध्ये ते गेलेलं आहे. तर हे वाढणाऱ्या किमती मूलभूत वस्तूंच्या त्यांना कंट्रोलमध्ये आणणे. त्यानंतर त्यामध्येच आपल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये पण कच्चा माल याचा पुरवठा असतो, त्याच्याही किमती सरकारच निश्चित करतं. त्यासाठी कमोडिटी मार्केट शासनाने केलेलं आहे. त्याची लिस्टिंग पूर्णपणे शेअर मार्केटमध्ये आहे कमोडिटीची. त्यानंतर उत्पादन क्षेत्रातील आठवड्यांचे सरासरी तास. आता कंपनीमध्ये जे वर्किंग आवर्स असतात तर ते नेहमी बदलत असतात. कोरोना काळामध्ये आता आपल्याला बघावयास मिळते की शिफ्टमध्ये काम करावं लागतं. तर औद्योगिक क्षेत्रामध्ये गर्दी जास्त होऊ नये म्हणून त्यांनी तास आता सगळे बदललेले आहेत आणि त्यांनी 3 शिफ्टच्या जागी 4 शिफ्ट केलेले आहेत आणि 4 शिफ्टमध्ये कंपनीमध्ये काम चालतं. तर सरासरी तास किती व्हायला पाहिजे, कर्मचाऱ्याने किती तास काम करून किती उत्पादन काढलं पाहिजे, जेणेकरून कंपनीचा खर्च कमी होईल. आठवडा 5 दिवसांचा ठेवायचा की 6 दिवसांचा. IT क्षेत्रात जर बघितलं तर 5 दिवसाचा आठवडा असतो. सरकारी क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं, सरकारी नोकरीमध्ये, तर तिथेसुद्धा आता 5 दिवसांचा आठवडा करण्यात आलेला आहे. त्यांचे जे दररोजचे तास आहेत ते समजा 6 तास असतील तर ते 7 तास करून त्यांनी 5 दिवसांचा आठवडा केलेला आहे. यामध्ये काय होतं, एक वर्किंग डे वाचवला की कंपनीचं इलेक्ट्रिसिटीचं बिल वाचतं. अनेक खर्च असतात दैनंदिन, तर ते दैनंदिन खर्चांमध्ये बचत होते. कंपन्यांमध्ये हे सर्व केलं जातं. त्यानंतर नवीन कंपन्यांची संख्या. आता नवीन कंपन्यांची संख्या पूर्वी खूप वाढत होती, पण आता त्याच्यावर मर्यादा आलेली आहे. कोविड-19 सिच्युएशनमध्ये वर्क फ्रॉम होम ही जी अमेरिकेतील कन्सेप्ट आहे ती सर्व जगामध्ये आता राबविण्याचं सुरू झालेलं आहे. तर नवीन कंपन्यांची संख्या यापुढे भविष्यात वाढेल असं मला वाटत नाही. असं मी माझं अभ्यासाप्रमाणे मत तुम्हाला सांगत आहे की नवीन कंपनी याचा सेटअप उभारण्यात खर्च करण्यापेक्षा वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट वापरून आता उद्योग जगतामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीचे बदल आपल्याला भविष्यात बघायला मिळणार आहे आणि घरीच बसून तुम्ही कम्प्युटरच्या मदतीने काम करू शकता. तर अशा पद्धतीने अ आणि ब ही आपण तंत्र बघितलेले आहे. तर प्रवृत्ती अनुमान तंत्र अ, त्यानंतर ब, मुख्य निर्देशांक किंवा सूचक तंत्र हे आपण पूर्वानुमान कसं काढतो यावर आपण बघितलं. आता पुढील लेक्चरमध्ये आपण गणिती अर्थशास्त्रीय पद्धती बघूयात. तर घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या परिवारजनांची काळजी घ्या. माझे कुटुंब माझी जबाबदारी. अशा पद्धतीने आजचं जे लेक्चर आहे ते मी इथंच समाप्त करत आहे. सुरक्षित राहा विद्यार्थी मित्रांनो.